श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्ययोग ओव्या 326 ते 350. श्री गणेशाय नमः. जैसे जात्यंधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे, तैसे बुद्धीसी होती भव्ये धनुर्धरा. जसा जन्मांध माणूस हा पळापळीत सापडला असता तो सैरभैर होतो, त्याप्रमाणे स्मृतिभ्रंश झाला की त्या माणसाची बुद्धी भ्रमित होते. ऐसा स्मृतिभ्रंशो घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे, तेत समूळ हे उपडे ज्ञान जात. एकदा का असा बुद्धीचा भ्रम झाला की ती हे करू का ते करू या संभ्रमात घोटाळ्यात पडते, त्यामुळे हे ज्ञान नाश पावते. चैतन्यांच्या भ्रंशी शरीरादशा जैशी, तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे. शरीरातील प्राण निघून गेल्यावर जशी देहाची शवरूप अवस्था होते, त्याप्रमाणे बुद्धीचा विवेकाचा नाश झाला की त्या जीवांची फार वाईट अवस्था होते. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना, मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरो शके. अर्जुना, एक छोटीशी ठिणगी जरी का लाकडाला लागली आणि ती एकदा का भडकली तरी अवघ्या त्रिभुवनाचा सर्वनाश करण्यास पुरेशी पडते. तैसे विषयांते ध्यान जरी विपाये वाहे मन, तरी येसने हे पतन गिंवसित पावे. तसे मनाकडून थोडे जरी विषयाचे चिंतन झाले तरी ते घोर अधपतनास कारणीभूत होते. म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनोनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. म्हणून माझे असे सांगणे आहे की प्रथम पूर्णपणे मनातून विषय काढून टाकावा, म्हणजे त्याच्या मागोमाग राग आणि द्वेष नाहीसे होतात. पार्था आणि कही एक, जरी नाशले रागद्वेष, तरी इंद्रियांविषयी बाधक रमता नाही. आणि एकदा का राग द्वेष ह्यांचा नाश झाला म्हणजे जरी इंद्रिये विषयाच्या ठिकाणी रमली तरी ते विषय हे साधकाला बाधक होत नाहीत. जैसा सूर्य आकाशगतू रश्मी करे जगाते स्पर्शतू, तरी संगदोषे काय लिंपतू तेथी चेनी. आकाशातला सूर्य आपल्या किरणरूपी हातांनी जगातील प्रत्येक वस्तूला स्पर्श करीत असला तरी त्याचे संसर्ग दोष सूर्याला लागत नाहीत. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न, जो कामक्रोध विहीन होऊ नये असे. तसा जो विषयाच्या ठिकाणी उदासीन असतो, जो आत्मरूपात नित्य रममाण असतो, जो कामक्रोधापासून वेगळा असतो, तरी विषयांतही काही आपण पेवाचुने नाही, मग विषय कवन काही बाधतील कवना. आणि अर्जुना, जो विषयांमध्येही आपला एका मूळ आत्मस्वरूपाशिवाय इतर काही पाहत नाही, त्याला विषय ते काय, ते त्याला बाधक तरी कसे होणार. जरी उदकी उदके बुडीजे, का अग्नी आगी पोळीजे, तरी विषय संगी आपलविजे परिपूर्ण तो. जर उद्या पाणीच पाण्यात बुडाले किंवा अग्नीनेच अग्नीला जाळून टाकले तरच अशा साधकाची विषयांच्या संगतीने अधोगती होईल. ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू, तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी. जेव्हा आपण सर्वरूप होऊन जातो त्यावेळी अचल अशा स्थिर बुद्धीचा लाभ होतो, हे समजून घे. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता, तेथ रिंगणे नाही समजता संसार दुःखा. हे पहा अर्जुना, ज्या चित्तात सदैव शांती आहे
त्या चित्तात संसारातील सुख दुःखे ही प्रवेशच करत नाहीत. जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधेतृतेचा अडधरू काहीची नाही. ज्याच्या उदरात अमृताचा झरा पाझरत असतो त्याला तहान भुकेची कलेश नाही, तर साधी आठवणही होत नाही. तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे, तेथे आपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. ज्याचे हृदय हे सदा प्रसन्न शांत आणि तृप्त असेल त्याला दुःख तरी काय आणि कशाचे होणार. त्याची बुद्धी ही तर नित्य त्या आत्मस्वरूपाच्या सानिध्यात रममाण झालेली असते. जैसा निर्वातींचा दीपू सर्वथा नेने कंपू, जैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. ज्याप्रमाणे जिथे वारा नाही तिथली दिव्याची ज्योतही शांतपणे तेवत असते, त्याचप्रमाणे ज्या साधकाची बुद्धी स्थिर आहे तो नित्य त्याच्या स्वानंद सुखात समाधीस्थ असतो. ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतकरणी, तो आकळीला जाणगुणी विषयादिकी. मात्र ज्या स्थिर बुद्धीने असे आत्मरूपी रमता येत नाही त्याला शब्दादी विषय हे आपल्या मोहपाशांनी पुरतात जखडून टाकतात. तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. पार्था, अशा माणसाच्या बुद्धीस कधीच स्थैर्य नसते किंवा तशी स्थिर बुद्धी आपल्याला प्राप्त व्हावी अशी साधी इच्छाही त्याच्या मनात जागत नाही. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे म्हणा, तरी शांती केवी अर्जुना आप होय. आणि अर्जुना, जरा नीट विचार कर, ज्याच्या मनासही निश्चलत्वाची साधी कल्पनाही करवत नाही त्याला खरी शांती सुख समाधान हे कसे मिळणार. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरोणी नरखे कही, जैसा पापियांच्या ठाई मोक्षू न वसे. जसे पापी माणसाच्या वाऱ्यासही मोक्षमुक्ती उभी राहत नाही, त्याप्रमाणे ज्या मनात शांतीचा ओलावा नाही त्या मनात सुख तरी कसं पाय टाकणार. देखे अग्नी माझी घापती, तिये बीजे जरी विरुढती, तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके. जर अग्नीने भाजलेले बी हे जर उगवून येण्याचा चमत्कार घडत नाही, त्याप्रमाणे शांतीहीन माणसाला सुखशांतीचा लाभ कधीच होत नाही. म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे, या कारणे इंद्रियाचे दमन निके. म्हणून मनाने नियमन न करणे, इंद्रियांना आवर न घालणे, इंद्रिय दमन निग्रह न करणे, संयम विवेक वैराग्य या गोष्टी न राखणे हेच नाना दुःखाचे कारण असते. म्हणून या गोष्टी अवश्य करायला हव्यात. इंद्रिये जे जे म्हणती ते त्यांची जे पुरुष करीती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. जी माणसे इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे वागतात त्याच्या अधीन असतात त्यांनी आम्ही विषयरूप समुद्र पार करून गेलो आहोत असे जरी म्हटले तरी प्रत्यक्षात मात्र ते तो विषय सागर तरुण पैलपार गेलेले नसतात. जैसी नाव धडिये ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागवता अपावो पावे. ज्याप्रमाणे एखादी नाव किनाऱ्यास जाऊन लागते न लागते, तोवर जर पुन्हा एखादे वादळ आले तर ती जशी संकटात सापडते, तैसी प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमीला जाण दुःखे संसारिके. त्याचप्रमाणे सिद्ध म्हणजे कृतार्थ होण्याच्या
स्वस्वरूपी मिळून जाण्याच्या पायरीपर्यंत आलेल्या पुरुषाने चुकून जरी इंद्रियाचे आज्ञापालन केले तर तो पुन्हा त्या प्रापंचिक सुखदुःखाच्या भोवऱ्यात अडकतो आणि आत्मकल्याणापासून वंचित होतो.